जय हिंद सर्वांना. आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे पॉलिटी टॉपिक भारताचे राष्ट्रपतीवरती. तर या लेक्चरमध्ये आपण प्रेसिडेंट ऑफ इंडिया बद्दल माहिती घेणार आहोत. कोणत्या आर्टिकलनुसार ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये येतात, कोण कोण आतापर्यंत इम्पॉर्टंट जे काही राष्ट्रपती झालेले आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, जे की ग्रुप सी ला, ग्रुप बी ला आणि कोणत्याही एक्झाम मध्ये विचारत असतच. ठीक, स्टार्ट करूया. पहिले तर आपण राष्ट्रपती कोण कोण होते, काय इम्पॉर्टन्स होतं ते जाणून घेऊ. इम्पॉर्टंट वाले पाहून घेऊ. पहिले राष्ट्रपती आपले कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते. 1950 जेव्हा आपला कॉन्स्टिट्यूशन लागू झाला, जेव्हा आपला संविधान लागू झाला ना, त्याच काळात ते पहिले राष्ट्रपती झाले. दुसरा म्हणजे ते 12 वर्षाचा कार्यकाळ, इन द सेन्स 1962 पर्यंत राष्ट्रपती होते. सर्वात जास्त म्हणून राष्ट्रपती कोण निवडून आलेले आहेत ते म्हणजेच राजेंद्र प्रसादजी. दुसरे होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. 2 वेळा निवडून आलेले आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णजी. ठीक आहे, 1962 ते 67 पर्यंतचा काय होता हे दोघांचे लक्षात ठेवा कार्यकाळ, बाकीचे ठेवायची गरज नाही. ठीक, 2 वेळा फेर निवडणूक झाली आणि 2 वेळा निवडून आलेले आहेत ते. ओके, त्यानंतर पहा सगळ्यात इम्पॉर्टंट पाहूया आपण, ते म्हणजे नीलम संजया रेड्डी. तेवढं पण इम्पॉर्टंट नाहीये पण लक्षात ठेवा, हे असे राष्ट्रपती होते की यांच्या अपोज मध्ये कोणीच नव्हतं. इझिली ते अनअपोजली जिंकून आले होते. ठीक आहे, KR नारायण हे पहिले दलित राष्ट्रपती होते. ठीक, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर्वांचे आवडते राष्ट्रपती होते हे अब्दुल कलामजी. अब्दुल कलामांचं कधी कधी खूप जणांचं कन्फ्युजन असतं की ते प्राईम मिनिस्टर होते, तर तसं नव्हतं. ते राष्ट्रपती होते म्हणजेच प्रेसिडेंट होते. ओके, 2002 ते 7 पर्यंतचा काळ होता. त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं. त्यांची एक बुक लक्षात ठेवा, विंग्स ऑफ फायर. कोणती? विंग्स ऑफ फायर. हे एक्झाम मध्ये विचारत असतात. TCSच्या विचारत, परत आपले काय म्हणतात, कुठल्याही कम्प्युटरवाली एक्झाम्स असते ना, म्हणजे पुढच्या वर्षी कामाला येईल तुम्हाला, तुम्ही पाहाल तर. प्रतिभाताई पाटील एक पहिल्या महिला राष्ट्रपती होता भारताच्या. आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मूजी, जे आताही सर्व करत आहेत भारताला. ठीक आहे, आता समजा यामध्ये एक कन्फ्युजन तयार होऊ शकतं, ते म्हणजे भारतात जन्मलेल्या स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण असं म्हटलं तर काय उत्तर येईल तर उत्तर येईल द्रौपदी मुर्मूजी. म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये जन्मलेले आहेत ते आणि पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत असे स्वतंत्र भारतात जन्मलेले आहेत. ठीक आहे, प्रतिभाताई पाटील बद्दल सांगायचं तर पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सो आता पाहूया अजून इम्पॉर्टंट काय आहे खाली. आता सर्व करतच आहेत ते अजूनही. कोण? द्रौपदी मुर्मूजी. तर भारतीय संविधानाचा कलम 52 ते 62 नुसार राष्ट्रपतीची निवड होते. ठीक आहे, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन बुक आहे, कॉन्स्टिट्यूशन नियमांचं बुक आहे भारताचं, तर त्यामध्ये आर्टिकल नंबर 52 ते 62 पर्यंत जे आर्टिकल जे दिलेले आहेत, कलम जे दिलेले आहेत ते कोणाबद्दल दिले आहेत, ते राष्ट्रपतींबद्दल दिलेले आहेत. अजून एक सांगायचं इम्पॉर्टंट ते म्हणजे हे देशाचे नाम मात्र म्हणजे नॉमिनल हेड असतात, नॉमिनल. ठीक आहे, याला देजूवर काहीतरी असं एक रशियन टाईप पण शब्द आहे आणि टिट्युलर हेड पण म्हणतात त्याला. ठीक आहे, नॉमिनल हेड असतात. म्हणजे मेन हेड कोण असतं, रिअल हेड कोण असतं असं विचारलं तर रिअल हेड हे प्रधानमंत्री असतात. रिअल हेड कोण असतात? PM असतात, प्रधानमंत्री. सध्या कोण आहेत प्रधानमंत्री सांगायची गरज आहे का? मोदीजी आहेत. ठीक, आणि नॉमिनल हेड कोण असतं? फक्त नाम मात्र, नामापुरते कोण असतात तर राष्ट्रपतीचे असतात. ठीक आहे, दुसरं म्हणजे एक आठवलं मला, जे राष्ट्रपती केंद्रासाठी म्हणजे सेंटरसाठी जे काम करतात ना राष्ट्रपती, तेच काम राज्यासाठी कोण करतं? तेच काम राज्यासाठी राज्यपाल करतं. म्हणजेच कोण करतं? गव्हर्नर करतात, राज्यपाल. ठीक आहे, प्रेसिडेंट इज इक्वल्स टू गव्हर्नर. इथे लिहिते राष्ट्रपती इज इक्वल्स टू राज्यपाल. जसं देशासाठी कोण असतं? PM असतात, प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री असतात. तर राज्यासाठी कोण असतं तसं CM असतात. ठीक आहे,
कोण असतं? सीएम, मुख्यमंत्री असतात. तर इथे जसं देशासाठी प्रेसिडेंट असतात, राष्ट्रपती असतात, तसंच राज्यासाठी कोण असतं? गव्हर्नर असतात, राज्यपाल असतात. हे एकच नावं आहेत, मराठी इंग्लिशमध्ये सांगत आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला हे? तर आता आर्टिकल्स वरती वळूया. पहा, कलम 52 काय सांगतो? आर्टिकल नंबर 52 काय सांगतो? भारताला राष्ट्रपती असतील स्थापित करते. म्हणजे भारताला राष्ट्रपती असणं हे कलम नंबर 52 सांगतो. नॉट सो इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. म्हणजे राष्ट्रपतीची डेफिनेशन कुठे येते? आर्टिकल नंबर 52 मध्ये येते. आर्टिकल नंबर 53 काय सांगतं? आर्टिकल नंबर 53 सांगतं केंद्र सरकारचे कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतींकडे निहित करते. म्हणजे जे कार्यकारी अधिकारी असते ते कोणाकडे निहित करते? राष्ट्रपतीकडे. म्हणजे इन द सेन्स नेव्ही, एअरफोर्स, वायुदल, हे भूजल काहीतरी असतं ना, वायुदल, एअरफोर्स अँड काय आर्मी, ह्यांचे सुप्रीम कमांडर म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोण असतं सुप्रीम कमांडर? तर राष्ट्रपती असतात. एवढं मोठं काम त्यांच्यावर सोपलेलं असतं. ठीक आहे, समजलं तुम्हाला हे? खूप तुम्हाला समजलं असेल. तर आर्टिकल नंबर 53 काय सांगतं? केंद्र सरकारचे कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतीकडे निहित करते. आर्टिकल नंबर 54 काय सांगतो? आर्टिकल नंबर 54 इलेक्शन सांगतं. म्हणजे राष्ट्रपती निवड करण्याचे निर्वाचक मंडळाची व्याख्या करते. इलेक्शन सांगतं. तर इलेक्ट कोण करतं? संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा सभाचे जे निर्वाचित सदस्य असतात, ठीक आहे, ते त्यांना इलेक्ट करतात. आता हे लोकसभांचे जे सदस्य असतात त्यांना कोण इलेक्ट करतात? त्यांना आपण इलेक्ट करतो. कोण? लोक इलेक्ट करतात, पीपल. ठीक, आणि हे जे लोकसभाचे निवडलेले व्यक्ती कोणाला निवड करतात? तर प्रेसिडेंटची निवड असते. म्हणजेच हे काय आहे? इनडायरेक्ट इलेक्शन होतात. डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट. म्हणजे आपण एका समुदायाला काय करायचं? इलेक्ट करायचं. मग ते समुदाय काय करणार? पुढे जाऊन एक महत्वाच्या व्यक्तीला, जे की आपले राष्ट्रपती आहेत, त्यांना इलेक्ट करणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला हे? समजलं असेलच, मी सांगितलंच असं आहे, है ना? तर अजून सांगायचं झालं तर राष्ट्रपतीबद्दल इथेच सांगते. हेड ऑफ कंट्री, हेड ऑफ द कंट्री म्हणजे कंट्रीचे, देशाचे काय असतात? हेड असतात हे. दुसरं म्हणजे पहिले नागरिक असतात देशाचे. जिल्ह्याचे जसं पहिला नागरिक असतो महापौर, तसं देशाचा कोण असतो? तर राष्ट्रपती असतात. आर्टिकल नंबर 55 मध्ये काय येतं? मॅनर ऑफ इलेक्शन. म्हणजे तुम्ही म्हणाल की वरती पण इलेक्शन होतं, इथे पण इलेक्शन, म्हणजे इथे निवडणुकीची पद्धत सांगितलेली असते. वरती इलेक्शन दिलं, पण इथे काय आहे? पद्धत आहे इलेक्शनची. ठीक आहे, तर ही पद्धत तेवढं इम्पॉर्टंट नाहीये एक्झामसाठी. एक्झाममध्ये याबद्दल विचारत नाहीत. जर आपण हाय लेवलचे एक्झाम दिले तर मग यातनं डीप विचारतात. फक्त आर्टिकल नंबर 55 मध्ये काय आहे? निवडणुकीची पद्धत लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आर्टिकल नंबर 56. आर्टिकल नंबर 56 कार्यकाळ सांगतो. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. इथे पहा, आर्टिकल नंबर 52 ते 62 कशाशी संबंधित आहे? राष्ट्रपतीशी संबंधित आहे. त्यामध्ये हे 56 वाला जे आहे, 6 जे आहे ना, 6च्या जागी 5 असं लक्षात ठेवा. 5 म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ. ठीक आहे, -1 करून 5 लक्षात ठेवा. 5 वर्षाचा कार्यकाळ. ठीक, तर हे सर्वात जास्त काळ कोण सर्व केलं आहे ॲज अ राष्ट्रपती? तर डॉक्टर राजेंद्र प्रसादजी सर्वात जास्त काळ म्हणजे 12 वर्षासाठी ॲज अ राष्ट्रपती होते आणि पहिले राष्ट्रपती होते 1950 ते 62 पर्यंत. ठीक, आणि 2 वेळा निवडून आलेले कोण आहेत? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक, अजून एक यामध्ये सांगायचं झालं, जर आपले द्रौपदी मुर्मू जी आहेत, समजा त्यांना आता पदावर राहायचं नाहीये. ठीक, त्यांना आता पदावर राहायचं नाही, तर ते काय करणार? तर त्यांचा राजीनामा देऊ शकतात. ठीक आहे, तर ते राजीनामा कोणाला देणार? एक्झाम मध्ये विचारलेलं आहे म्हणून सांगत आहे. ते राजीनामा कोणाला देणार? तर उपराष्ट्रपतींना देणार. कोण? व्हाईस प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती. राष्ट्रपती. ठीक आहे, आत्ताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? CP राधाकृष्णन. जर असं वाटलं त्यांना की मला आता द्यायला पाहिजे राजीनामा, तर ते कोणाला देणार? उपराष्ट्रपतींना देणार. ठीक आहे, समजलं? नेक्स्ट. तर 57 मध्ये काय येतं? राष्ट्रपती पात्रता. हा, तर 57 मध्ये राष्ट्रपतींच्या पुनर्निवडणुकीसाठी पात्रता निश्चित करणे.
आता तुम्ही म्हणाल पुनर्निवडणूक, हा पुनर्निवडणूक डबल इलेक्शन्स. क्वालिफिकेशन काय काय असतंय, क्वालिफिकेशन्स काय असतात त्याचे, पात्रता म्हणजे काय क्वालिफिकेशन्स. ठीक, तर एक तर 35 वर्ष असायला पाहिजे, 35 किंवा 35+. ठीक आहे, 35 कंप्लीट असायला पाहिजे. सर्वात महत्वाचं ते म्हणजे सिटीजन ऑफ इंडिया, भारताचे नागरिक असायला पाहिजे. कुठल्याही बाहेरच्या देशाचा एखादा येणार, ठीक आहे, गोरा, आणि तो म्हणणार मला राष्ट्रपती व्हायचे, जमणार नाही भाऊ, तुझ्या देशात जाऊन राष्ट्रपती निवडणूक कर, पण इथे जमणार नाही. ठीक आहे, पूर्वी त्याने क्वालिफाय केलेलं पाहिजे लोकसभाचा मेंबर. ठीक आहे, दुसरं म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट जे काही असतात, जसं की एखादा शासकीय नोकरदार वगैरे राहायला जमत नाही, किंवा शासकीय कुठलं तरी पैसा जे आहे ते, त्याचे पगार जे आहे ते कन्झ्युम करणं इथे जमत नाही. ठीक आहे, समजलं, नक्कीच समजलेलं असेल. 58, एक सेकंड, चुकीचं मी 58 वरती पात्रता, 57 मध्ये मी हे सांगायचं होतं की, सॉरी हा, जे आतापर्यंत सांगितलेले आहेत ना 57 मध्ये, तर ते जरा चूक झालेली आहे. 57 मध्ये मी जे आता सांगितलंय ना, 35 वर्ष असायला पाहिजे, भारताचा नागरिक असायला पाहिजे, क्वालिफाय झालेलं पाहिजे ॲज अ लोकसभा मेंबर. ठीक आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट जमत नाही ते 58 मध्ये लक्षात ठेवा. जसं चुकलं इथं, पुनर्निवडणुकीला मी जास्त महत्वच दिलं नाही. म्हणजे ॲज अ पुनर्निवडणूक होऊ शकते यांची, कुठला तरी, आता समजा तर सर्वपल्ली राधाकृष्ण, ते पुनर्निवडणुकीला थांबले, डबल वेळा जिंकून आलेले आहेत. ते कशामध्ये येतं, आर्टिकल नंबर 58 मध्ये सांगितलं मी तुम्हाला काय करायचं आहे. आर्टिकल नंबर 59 मध्ये काय येतं, आर्टिकल नंबर 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या अधिकृत अटी व शर्ती निर्धारित करणे. म्हणजे अटी व शर्ती यामध्ये कंडिशन. ठीक आहे, कंडिशन काय असतात, म्हणजे लोकसभा मेंबर होऊन गेलेलं पाहिजे. जर तो लोकसभा मेंबर असेल तर त्याला पहिले लोकसभेच्या मेंबरचा राजीनामा द्यायला लागेल, मग राष्ट्रपती पदासाठी त्याला उभं राहायला लागेल. ठीक आहे, परत पैशाशी संबंधित आहे, पण अटी शर्ती इथेच लक्षात ठेवा. एक लोकसभा मेंबरवाला लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक, नेक्स्ट पहा, राष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा निर्धारित करणे. आता समजा इलेक्शन झाले, निवडून आला राष्ट्रपती, तर ते शपथ कोणाकडे देऊ शकतात, ओथ अँड अफर्मेशन यामध्ये येतं. ओथ जे असते, शपथ जे असते ते देवाच्या नावाने दिली जाते. अफर्मेशन जे असते ते नास्तिक लोक देतात. ठीक आहे, तिथे जो देवाला मानत नाही तो अफर्मेशन देतो, जो देवाला मानतो तो ओथ देतो. ठीक आहे, तर राष्ट्रपती ओथ कोणाला देऊ शकतात, ते देऊ शकतात CJI ला, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, जे सुप्रीम कोर्टाचे सर्वात मोठे हे असतात ना, जज असतात ना, तर ते काय सूर्यकांत आहेत हा आता सध्याचे. पहिले कोण होते, तर आपले गवईजी होते, तर त्यांना देऊ शकतात. ठीक, तर आता CP राधाकृष्ण कुणाला दिलेत रे, CP राधाकृष्णांनी, CP राधाकृष्ण असो, जाऊ दे, ते तर उपराष्ट्रपती आहेत, त्यांनाही असंच असतं, शपथ द्यायला लागते. शपथ द्यायला लागते का नाही, आता कन्फ्यूज होत आहे मला. असो, ते नंतरचा भाग आहे. सध्या राष्ट्रपती बद्दल बोलूया आपण, की जे राष्ट्रपती असतात ना CJI ला, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांना काय देतात, शपथ देतात की मी भारताचा असा नागरिक आहे, मी भारताचा नागरिक, आता मी प्रेसिडेंट झालोय, आणि मी जे काही काम करणार देवाच्या ह्या गीतेवर हात ठेवून वगैरे वगैरे बोलतात ना, ते कोणाला देणार, CJI ला देणार. जर समजा ते CJI नसतील, ठीक आहे, CJI नसतील तर कोणाला देणार, ते सिनियर मोस्ट जजला देतात, सगळ्यात सिनियर जे जज आहेत त्यांना देतात. ठीक आहे, नेक्स्ट पाहता, आर्टिकल नंबर 61 काय म्हणतं, राष्ट्रपतीच्या महाभियोगाची प्रक्रिया तपशिलावर सांगते. तर महाभियोग म्हणजे काय, इम्पिचमेंट म्हणतात, म्हणजे पदावरून काढून टाकणे. आतापर्यंत असं कधीच झालं नाही की इम्पिचमेंट झालेलं आहे राष्ट्रपतींचं. ठीक आहे, इम्पिचमेंट होत नाही. जर इम्पिचमेंट झाला ना तर खूप नुकसान होतं. त्यामुळे जर होत जरी असेल, समजा आता आपण ओम बिर्ला म्हणत आहे, जगदीप धनखडचं काय सीन होता, इम्पिचमेंट होणार होती, पण इम्पिचमेंटमुळे त्यांचं खूप नुकसान झालं असतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, राजीनामा दिला. तर आतापर्यंत असं झालं नाही की इम्पिचमेंट वगैरे झालेलं आहे. जर समजा एखाद्या कॉन्स्टिट्यूशनचं, म्हणजे आपलं जे संविधान आहे त्या संविधानाचं काही
कमी जास्त झालं म्हणजे कमी जास्त काही जे नियम आहेत ते रूल्स राष्ट्रपतीने पाळले नाही तर इम्पिचमेंट होऊ शकतं म्हणजेच महाभियोग होऊ शकतो. ठीक. तर महाभियोग कोण कोण करतात ते जे निवडतात ना तेच महाभियोग करतात. निर्वाचित सदस्य निवडलेले सदस्य वगैरे महाभियोग करत असतात. ठीक आहे, समजलं तुम्हाला आहे. आता फायनल पाहूया. रिक्त राष्ट्रपती भरण्यासाठी निवडणुका घेण्याची कालमर्यादा निश्चित करते. ठीक आहे, यामध्ये कालमर्यादा लक्षात ठेवा ना, टाइम ऑफ होल्डिंग इलेक्शन ऑफ फुल वॅकन्सी है ना. तर हे कशामध्ये येतं? आर्टिकल नंबर 62 मध्ये येतं. बस इथपर्यंतचे इम्पॉर्टंट वाले लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला समजलं असेल. छोटासाच टॉपिक होता पण हे खूप चांगला असतो टॉपिक, एक्झाममध्ये विचारत असतात त्यामुळे हे पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे ना कोणाबद्दल घेऊया? आपण पुढे घेऊया व्हाईस प्रेसिडेंट बद्दल, मग गव्हर्नर बद्दल घेऊया, राज्यपालांबद्दल, आणि मग आपण इकडे CM PM घेऊ. नंतर काय करू, पॉलिटीचे टॉपिक एंड करू. पुढे काय घेऊया, आपले जे PYQ आहे सेशन ते स्टार्ट करूया. ठीक आहे, चालेल ना? थोडंसं कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर, आवडलं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. एंड करत आहेत मी लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.